नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी सखी लेडीज टेलर. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहे सुंदर अशी बाहीची डिझाईन, जी एकदमच खूप सुंदर दिसते. कोणत्याही साडीवर अगदी उठूनच दिसेल अशी बाहीची डिझाईन आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचं जास्त वेळ नाही घेता छानशी व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. बघा, आपण बाहीची उंची घेतलेली 10 इंचाची. नंतर आपण बाहीची घडी घेतली 7.5 इंचाची. त्याच्यासाठी कॅप हाईट घेतली आपण 3 इंचाची. जिथे 3 इंच मोजलं तिथून मध्ये आपल्याला 2 इंच मोजायचं आहे आणि ही तिरपी रेषा आपल्याला आखून घ्यायची. त्याच्यानंतर आपण सिंपल असा वरतून आकार देणार आहे. खाली आपण दंडघेर मोजायचं आहे 5 इंचाचा आहे आणि 1.25 इंचाचे आपल्याला मार्जिन. तुमची जशी बाही लांबी असेल तशी तुम्ही कट करायची मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने. तर बघा, आपण सिंपल असा जो आकार दिला आहे तोच कट करायचा आहे. म्हणजे आपण बाहीची कटिंग आणि स्टिचिंग डिझाईनची बाही आपण करणार आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये. बघा, आपण ते 2 इंच जिथे मोजलं होतं तिथेच आपण ही घडी घेतली मागे सरकवून आणि तिथे पुन्हा एक आकार देऊन आणि आपली बाही पूर्णपणे तयार झाली. अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले मी बाहीला आकार कसा द्यायचा ते. तर बघा, आता आपण इथे ना 5 इंच मोजून घेतलं आहे. असं 5 इंच मोजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्या पॉईंटपासून वरती 1 इंच मोजायचं आहे आणि इथे आपल्याला असा गोल आकार देऊन पुन्हा आकार असा वरती न्यायचा आहे. बघा, अगदी सुंदर असा आकार तयार होणार आहे आपल्याला कटिंग केल्यानंतर. तर जो आकार आपण दिला आहे तोच आपल्याला घ्यायचा आहे कट करून. बघू शकता तुम्ही किती सुंदर असा आकार आपला तयार झाला आहे. नंतर आपण ब्लाऊज पीस घ्यायचा आहे, त्याच्यावरती हे अस्तर ठेवायचं आहे आणि जो आकार आपण दिलेला आहे तोच आपल्याला शिलाई मारून घ्यायचा आहे. तर बघा, अगदी सोप्या पद्धतीमध्ये काय करायचं, खडून ही रेष मारून घ्यायची. ज्या मैत्रिणींना परफेक्ट असा आकार देता येत नाही त्यांनी हे नक्की करायचं आहे. अशी रेष मारून घेतली की त्या रेषेवरतीच आपल्याला शिलाई मारून घ्यायची. जी रेष मारली त्याच्यावरतीच एकदम सावकाश अशी आपल्याला शिलाई मारायची आहे. जिथे टोक येतं तिथे आपल्याला सुई खाली ठेवायची. नंतर कपडा फिरवून आणि पुन्हा मशीन आपल्याला चालू करायची. बघा, आपला जो मधला भाग आहे एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित असं ते कट करून घ्यायचं आहे. कट केल्यानंतर त्या आकार जो आहे त्याला पूर्ण नॉचेस देऊन द्यायचे. म्हणजे काय होईल, आपल्याला जास्त तर तेव्हा ते फोल्ड करायचं आहे, तेव्हा ते एकदम व्यवस्थित असं फोल्ड होईल. बघा, हे अस्तर आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि कशाच्या तरी सहाय्याने आपल्याला ते टोक बाहेर काढायचं आहे. अगदी व्यवस्थित आणि सावकाश आपल्याला ही डिझाईन बनवायची. आता आपल्याला त्याच्यावरती द्यायची दाबटीप. एकदम व्यवस्थित जसा आकार आहे तसा आपल्याला ती दाबटीप द्यायची आहे. बघा, आपली दाबटीप देऊन झाली आणि पूर्ण बाहीला कडेकडेने आपल्याला अस्तर पूर्ण जॉईंट करून घ्यायचं आहे. आपलं अस्तर जॉईंट झालं की लगेच आपल्याला जो उरलेला एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. बघा, अगदी सावकाश असं सांगितलं आहे बाहीला डिझाईन कशी करायची ते, तर तुम्ही नक्की करून बघायचं आहे. आता आपल्याला डिझाईनसाठी आपण वापरलं आहे जिमीचूचं कापड. एकदम असं मॅचिंग कापड आपण आणलेलं आहे आणि त्याची डिझाईन आपल्याला करायची आहे. तर बघा, याला आपण आता अस्तर नाही लावणार आहे, फक्त तो कपडाच वापरला आहे इथे. आणि तो कपडा आपण रुंदीला घेतला आहे, लांबीला घेतलेला आहे. रुंदीला 7 इंच घेतला आहे आणि लांबीला आपल्याला पाहिजे तेवढा आपण घ्यायचा आहे आणि अशा चुन्या टाकून घ्यायच्या आहे. त्याला वरतून चुन्या झाल्या की खालून पण आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्या आहे. पण काही मैत्रिणीला चुन्या जमत नाही, मग त्यांनी काय करायचं आहे, शिलाई मोठी करायची आणि इथे मध्ये पण आपल्याला जवळजवळ अशा 2-3 शिलाई मारून घ्यायच्या आहे. म्हणजे आपल्याला त्या प्लेटा ज्या आहे त्या परफेक्ट अशा तयार होतात.
मोठी शिलाई मारली नाही आपल्याला नंतरून ती काढता येते, म्हणून मोठी शिलाई मारून घ्यायची आहे तात्पुरती फक्त प्लेटा बनवेपर्यंत, आणि नंतरून ती आपल्याला पूर्ण डिझाईन झाल्यानंतर ती शिलाई आपल्याला काढून टाकायची। बघा आणखी एक आपण शिलाई मारून घेऊ, म्हणजे काय होईल, परफेक्ट अशा प्लेटा तयार होतील। प्लेटा पाडण्यासाठी ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा। बघा अगदी व्यवस्थित त्या प्लेटा पकडून आणि ही शिलाई मारून घ्यायची आहे। मित्रांनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। त्याचबरोबर आपले व्हिडिओ शेअर करत जा, म्हणजे मैत्रिणीला सुद्धा त्याचा फायदा होईल। बघा आता आपण जी डिझाईन बनवली तिच्यावरती आपल्याला हा कपडा असा खालून जॉईंट करायचा अस्तरच्या बाजूने। अगदी व्यवस्थित असं ठेवायचं आहे, परफेक्ट आलं पाहिजे। आणि आता मारायची आपल्याला शिलाई। एकदम व्यवस्थित असं पकडून हळूहळू आपल्याला ती शिलाई पूर्ण करायची आहे। आणि ज्या वरची साईडने ज्या प्लेट आहे त्या पकडून तिथे एक शिलाई मारून घ्यायची, कारण आपल्याला तिथे बाहीचा आकार जो आहे तो असा परफेक्ट आकार करायचा आहे, त्याच्यामुळे ते आपल्याला उसवायला नको, म्हणून काय करायचं, तिथे एक शिलाई मारून घ्यायची। बघा आपली बाहीची डिझाईन अगदी सुंदर अशी तयार झालेली आहे। अगदी कमी वेळात आपण सुंदर डिझाईन बनवलेली मैत्रिणींनो। त्याच्यावरती आपण एक गोल्डन लेस लावणार आहे, आणि ती लेस लावल्यानंतर आपला जो आकार दिलेला आहे तो परफेक्ट असा दिसून येतो, आणि आणखी आपल्या डिझाईनला लुक येतो। त्याच्यामुळे आपण ही लेस वापरत आहोत। तुम्ही कोणत्याही कलरची लेस वापरू शकता। बघा जसा आपण आकार दिलेला होता तसेच आपण लेस लावून घेतली। आता नंतरून आपल्याला काय करायचं आहे, एक कपड्याची एक पट्टी घ्यायची 2 इंचाची। बघा 2 इंचाची पट्टी घेतली आपण, आणि ती आतल्या बाजूने अशी फोल्ड करायची। नंतरून तिला द्यायची अशी दाब टीप। नंतरून थोडीशी फोल्ड करून आणि आपल्याला ते जिथे दाबटीप दिली त्याच्यावरती ही पट्टी व्यवस्थित अशी लावून घ्यायची। आणि ब्लाऊज पीसला जी लेस वापरायला दिलेली होती, आपण तीच लेस काढून घेतलेली, आणि पुन्हा आपली बाही तयार झाल्यानंतर त्या लेसचे 2 सारखे तुकडे करायचे, म्हणजे काय होईल, दोघंही बाह्यांना ती यूज करता येते। बघा तीच लेस आपण इथे लावून घेतली। आता बाहीचा असं सेंटर घ्यायचा। तुम्ही 3 बटणं सुद्धा लावू शकतात असे शोचे, आपण इथे एकच बटन लावणार आहे सध्या। तुम्ही 3 लावले तरीही चालेल। आणि बघू शकता तुम्ही अगदी सुंदर अशी डिझाईन आपली तयार झाली। घातल्यानंतर ती अशी दिसेल, आणि जी आपण 5 नंबरची शिलाई मारलेली होती ती आपण आता काढून घ्यायची आहे, आणि ती काढल्यानंतर आपण पूर्ण फायनल लुक आपल्या बाहीचा बघणार आहोत। बघा आता ती काढल्यामुळे अगदी सुंदर असा पॉप तयार झाला। घातल्यानंतर आपली बाही अशी दिसेल। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं आहे, आणि सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करायचं आहे। कशी वाटली आपली आजची डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले बाहीला डिझाईन कशी करायची ते। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील। असे छानशे व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया, तोपर्यंत बाय बाय।